की देखेंगे. बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला, नागिणीला घेऊन पळाला. हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हाताच्या हालचाली या सारातून हे सारे आपल्यासमोर घडते आहे, आपण पाहत आहोत असे वाटून अंगावर शहारे यायचे. लेखक क्या बोल रहे हैं, आजी जब ये स्टोरी तो मैंने पहले बताई हूँ कि वो स्टोरी को ना मीनिंग था ना कुछ था, लेकिन छोटे बच्चे इकट्ठा करके आजी जो स्टोरी बताती थी, लेखक म्हणतात की अजूनही अभी तक मेरे आंखों के सामने से ये स्टोरी जाती नहीं. मेरी दिमाग में वो स्टोरी इतने अच्छे से फिट बैठी है कि अभी तक मेरे दिमाग से वो निकलती नहीं है. हाँ, और जब आजी ये स्टोरी बताते मतलब जब बताती थी तो ऐसा लगता था कि सही में ये सब अपने सामने हो रहा है. समझ में आ रहा है. द ऑथर सेज दैट दिस वन वॉज रूट इन माई माइंड, द रीजन बीइंग unknown to him. When once asked her about the meaning of the story, she just smiled and said, "Village for a lady, dream for a land that was bliss." म्हणजे काय, ती ऐकल्यानंतर विचारल्यानंतर ती काय सांगायची. जर सर यांनी विचारलं, ती गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस लेखकांच्या डोळ्यासमोर ही घडली आहे आणि स्वप्नात सुद्धा जशीच्या तशी घडायची. बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे. तिथून पुढे झोपच लागायची नाही. कधीतरी स्वप्नातला साप नागिण होऊन जाईल, आपल्याला हे स्वप्न बंद पडायचं बंद होईल असं वाटायचं. पण कैक वर्षात असं काही घडलं नाही. कधी कधी ही कथा अचानक स्वप्नात येतेच. आजीनी कैक गोष्टी सांगितल्या, पण एवढीच कशी मेंदूत रुतून बसली, हा प्रश्न अनुत्तरीय आहे. मतलब इतने सब स्टोरियाँ थी. लेखक बोल रहे, मैं जब भी सोने जाता था मेरे दिमाग में ऐसा ही आता था. वो बैल दिखता था, वो सांप, नागिन जो मुझे आके डसेगी, ऐसा उनको लग रहा था. लेखक काय सांगतात की नेहमी मला असंच वाटायचं और हर टाइम में ये मेरे दिमाग में सवाल होता था. पण ही गोष्ट माझ्या एवढी मेंदूत मतलब मेंदूत रुतून बसणे म्हणजे काय, तर दिमाग से निकलती ही नाही थी. त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची आणि मध्येच एकदा म्हणाली, गाव परतीला सपान धरतीला, धरती दुवापली माता हाराकली. आता हे कोणाला कळणार. जब भी लेखक काय सांगतात की जब भी मैंने उनको पूछने के उसका वन आस्क्ड हर अबाउट द मीनिंग ऑफ द स्टोरी, मैंने उसका मीनिंग बताने की कोशिश की, उसको पूछने की कोशिश की, तभी वो क्या बोलती थी. आता ती नेहमी कवितेत बोलायची. फिर उसने राइमिंग वर्ड से पोएम स्टार्ट की, गाव गरतीला सपान धरतीला, धरती दुवापली माता हराकली. हां, तर ही पोएम त्यांनी बोलायला सुरुवात केली. उसका मीनिंग हे बघा, दुवापली माता हराकली. आता हे कोणाला कळणार. नंतर म्हातारीने काहीच विचारले नाही. वो क्या हंस के बोलती थी, विलेज फॉर लेडी, ड्रीम फॉर लँड, लँड वॉज ब्लीस अँड सॉइल रिजॉइस्ड, मीनिंग अँड द लेसन कीप ऑन म्युझिंग. म्हणजे काय, तर तिला अर्थ उस सॉन्ग का और उस जो वो बोलती थी उसका मीनिंग खुद को ही मालूम था. वो खाली हंसती थी. सखुआजी गावातल्या कुणाच्याही बारशाला, लग्नाला, मयताला हटकून जायची, पुढे असायची. मयत म्हणजे मरण, प्रेत, फ्यूनरल, डेथ. सखुआजी किसी के भी बारसा मतलब बच्चे का जन्म होने के बाद 12 दिन में वो जो प्रोग्राम मनाते हैं, बारसा उसे कहते हैं मराठी में. तर लग्न आणि मयत म्हणजे फ्युनरल. तर ती अशी सगळ्यांच्या ठिकाणी हटकून जायची. सगळे तिच्या म्हणण्यानुसार चालायचे. तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं. गावातल्या बापय माणसात ती एकदम बरोबरीने वावरायची. बापय माणसात म्हणजे काय, तर गावातले जे मोठे माणसं होती त्यांच्या आणि लहान सगळ्यांमध्ये ती बरोबरीने वावरायची. एकदा गावाच्या लक्ष्मीची जत्रा ठरली. इडं पडलं.
चाकबंदी झाली. अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम. अशात सातबा घोरपड्याचा मुलगा वावग वागला. गाव बैठक बसली. पंच म्हणाले, रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड कराच. सगळ्यांनी माना डोलवल्या. निर्णय फायनल. म्हातारी तेवढ्यात उठली आणि म्हणाली, पोरग मांडीवर घाण करते म्हणून मांडी का कापतं वय गा. सगळे टाळा पगळून बघायला लागले. बोलायचं काय. शेवटी सगळे उठले. आपल्या घराच्या वाटेला लागले. सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही. म्हातारीची गावाला भीती होती. देखो ये बुजुर्ग थी, अबाव 90 एज उसका था, इसलिए सब उसको रिस्पेक्ट करते थे. उसने क्या कहा है कि एक दिन गांव में लक्ष्मी की जत्रा फेयर रहती है उधर विलेज में. तर इडं पडलं, चाकबंदी झाली. म्हणजे काय तर त्यांचं डिसाईड झालं आणि चाकबंदी झाली. म्हणजे पूर्ण गाव असं शांत की ह्या जत्रेच्या वेळेस कुणीही गावाच्या बाहेर कुणीच जायचं नाही. मतलब गाव के बाहर कोई भी कुछ भी चीज़ें भी नहीं भेजना, खुद भी नहीं जाना, ऐसा वो गाव का रूल था. सखूबाई आजीने काय केलं, त्यानंतर अशात सातबा घोरपडे नाम का जो इंसान है उसका एक लड़का है, वावग वागला. वावग म्हणजे विचित्र, खराब. पोरग म्हणजे मुलगा आणि वावग म्हणजे वाईट वागणे. त्यांनी तो एकदम खराब वागला. तर गांव बैठक बसली. उसने जो बिहेव किया वो किसी को भी पसंद नहीं आया. तभी गांव में एक मीटिंग रखी गई और उस मीटिंग में क्या डिसाइड हुआ कि उसको सातबाच्या पोराला दंड कराच, मतलब उसको पनिशमेंट देनी ही है. तभी सखुआ जी आ गई सामने और उठली. म्हातारी उठल्याने म्हणाली, पोरग मांडीवर घाण करते म्हणून मांडी कापता कामा. मतलब उसका मीनिंग है, सखुआ जी क्या बोल रही थी, अगर ये लड़का अपना ही है, अपने ही पैर म्हणजे मांडीवर, छोटा मुलगा असतो तेव्हा आपल्या अंगावर कोणी घाण केली तर आपण तो भाग कापून टाकतो का शरीराचा, नाही ना. घाण साफ करतो ना आपण ती. जहा भी उसने घाण किंवा शी केलं असेल किंवा काही केलं असेल तर ते भाग किंवा तो आपण धुवून काढतो कपडा. पण आपला पाय किंवा हात कापतो का. सगळा टाळा पगळून बघायला लागले. म्हणजे सगळे आ वासून बघायला लागले. आश्चर्यचकित झाले की खरोखर आजी जे बोलते त्याच्यात तथ्य आहे. आणि आजीला सगळे रिस्पेक्ट करत होते म्हणून काय केलं, आपापल्या घराच्या वाटेला लागले. मतलब आजी जो बोल रही है वो सही है. अगर बच्चा अपना ही है, अगर उसने गलती की है तो उसको माफ़ कर देना चाहिए. समझ में आया. तो वो एग्जाम्पल उसने क्या दिया कि पोरग मांडीवर घाण करते म्हणून आपण मांडी का कापतो. बच्चे ने अगर गंदगी की है अपने पैर पे तो उसका हम लोग पैर काटते की घाण धुतो होती आपण. सगळंशी खराब झालेलं असतं तेवढा भाग आपण धुवून काढतो. और ये सब गांव वालों को उसने समझाया. देखो पिक्चर में आजी दिख रही है. आणि मग लोक काय करायला लागली, तिचं ऐकून त्यांनी माना खाली घातल्या. मतलब सब एग्री हो गए और वो चले गए. इस प्रकार सब उसका रिस्पेक्ट करते थे. एकदा सखुजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली. तेव्हा मी कॉलेजात होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात चालू होते. कधी when the author joined the college in a neighboring town, Sakhu grandma gathered the women folk of the village and placed proposal of adult education before him. म्हणजे काय ॲडल्ट एज्युकेशन, हे बुढी औरत आजी, पण तिचं पण मत होतं साक्षर किंवा शिकणं. जो इलिटरेट पीपल है उनको लिटरेट करने की जिम्मेदारी उसने ली थी. कळलं. तिने सगळ्यांना गोळा केला आणि तिने काय सांगितलं की आपण सगळे शिकूयात. सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली, आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दुसरं मास्तर कशाला पाहिजे, तूच शिकवली आम्हाला. मतलब लेखक ऑथर जो थे तभी उन्होंने जस्ट कॉलेज ज्वाइन किया था बाजू के गांव में ही. लेकिन सखुआ जी ने क्या किया, जो इलिटरेट वुमेन्स थे गांव में, लड़कियां वुमन जो भी है,
सगळ्यांना गोळा केलं, एकत्र केलं आणि त्यांना काय सांगितलं की सरांना, मतलब लेखक को क्या बोली वो, कि तुम्ही राजन गवस उनको बोली कि आप ही बहुत पढ़े लिखे हो, तो आप ही हम सबको पढ़ाई सिखाओगे, लिटरेट करोगे, शिकवणार तुम्हीच. सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली. सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. देखो सखू आजी क्या की, उनसे सीख के सब जन को इकट्ठा करके सबको सिखा रही थी. लिहायला वाचायला, रीडिंग अँड रायटिंग, प्रौढ साक्षरता, ॲडल्ट एज्युकेशन, या लिटरसी म्हणतो आपण त्याला, साक्षरता मिशन. तर ते प्रौढ साक्षरता मिशन ही स्वतः शिकली आणि दुसऱ्यांना सुद्धा गोळा करून सबको सिखाने लगी. त्यावेळी आमचा सरपंच अंगठेवाला होता. वो टाइम में गांव का सरपंच जो था वो अंगठेवाला मतलब इलिटरेट था. जहाँ भी हम लोग साइन करते थे वो साइन, उसको साइन जमती नहीं थी क्योंकि उसने कुछ भी पढ़ाई की नहीं थी. तो उसने क्या किया, अंगूठा, वो अंगूठा छापता. तभी त्याला तिनं चावडीतच गाठलं. मतलब गांव में जो मेन प्लेस रहती है जहाँ सब इकट्ठा होते हैं वहाँ ही उसने उसको गाठलं. म्हणजे काय, तर ती त्याच्याजवळ गेली आणि त्यानं सांगितलं आठवड्यात सही पुरता तरी साक्षर केला. मतलब वो ही वीक में उसको जाके मिली और उसको बोली नहीं आपको भी सीखना है, वो अंगूठा छाप, आप सरपंच हो, अंगूठा साइन नहीं, साइन की जगह पे आप अंगूठा नहीं लगा सकते, आपको भी लिटरेट होना है, सीखना है. फिर उसने क्या किया, उसको सिखाया 1 वीक. तिने काय सांगितले, आठवड्यातच 1 वीकमध्येच त्याला स्वतःची साइन करता येऊ लागली. खुद की साइन वो करने लगा 1 ही हफ्ते में. आमच्या गावातला चोपडा, त्यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. हां, उसके बाद एक चोपडा, त्याचा पोरगा जो चोपडा होता त्याचं नाव, त्याचा मुलगासुद्धा पोलीस झाला. म्हातारीनं गावाच्या बायका गोळा करून त्यांना ड्रेसवर ओवाळलं. दही साखरनं तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. तिला गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये आपलं घर दिसायचं. तिने काय केलं, सगळ्यांना शिकवलं, ड्रेसवर शिकवलं. म्हणजे काय सांगितलं, ड्रेसवर ओवाळलं. बघा, साड़ी, नऊवारी, डोक्यावरून पदर, ये गांव की संस्कृति थी. उसने लिटरेट बनाया सब लड़कियों को, गांव के वुमन्स को. हाँ, तभी उसने क्या कहा है की त्या साड्या वगैरे हे करून नवीन पद्धतीने ड्रेसची, कारण कंपल्सरी साड्या त्या घालत होत्या, तर त्या ड्रेसवर त्यांनी ओवाळलं आणि दही साखरेनं तोंड गोड केलं. म्हणजे सगळ्यांमध्ये चेंजेस या म्हातारीमुळे, सखू आजीमुळे झालेले आहेत. तिला गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये आपलं घर दिसायचं. उनको सब बच्चों में, सब बहुत बड़े जो बुज़ुर्ग थे, लड़कियां थी, महिलाएं थी, उनको ऐसा लगता था मेरे घर के ही मेंबर है, मैं उनके ही घर की मेंबर हूँ. सखू आजी शिकली सवरली असती तर शहरात जन्मली असती आणि कुठल्या कुठे पोचली असती. खूप शिकली सवरली और ज़्यादा लिटरेट रहती, मतलब उसने 10th पास की होती, कॉलेज गई होती, तो उसने क्या किया होता, कुठल्या कुठे पोचली होती, मतलब बड़े पोस्ट पे वो अभी जॉब करती रहती. इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती, पण ते तिच्या नशिबात नव्हतं, म्हणून काही बिघडलं नव्हतं. तिने सगळं तिच्या ह्यातीत काबीज केलं होतं, हयातीत काबीज केलं होतं. सखू आजी मरण पावली. लहान पोरांपासून म्हाताऱ्या कोत्याऱ्यांपर्यंत प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. लेखक ने क्या कहा है कि अगर ये बहुत ही पढ़ी लिखी होती तो आज कहाँ के कहाँ पहुँच जाती. बट तिचं काही बिघडलं नव्हतं. बट वेन शी पास्ड अवे एव्हरी हाऊस मोन अँड शेड टीयर्स. म्हणजे खूप सगळेजणं, सखू आजी आज मरण पावलेली आहे, म्हणजे ती ऑफ झालेली आहे किंवा ती मेली आहे. आणि आज त्या दिवशी सगळ्या गावातील लहान थोरांपैकी पासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत, मतलब छोटे बच्चों से लेके बुजुर्ग तक, हर एक के आँखों में आंसू आ रहे हैं. व्हेन शी पास अवे एवरी हाउस मोन, बहुत दुखी है, और एंड शेड टीयर्स.
ॲज इफ दे हॅड लॉस्ट अ ग्रँड पॅरेंटल केअरटेकर. आणि त्यांना काय वाटतं आहे की आम्ही आमच्या आयुष्यातून एक अशी चांगली व्यक्ती हरवलेली आहे. प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. हर एक गाव में ऐसी बुजुर्ग आजी किंवा ग्रैंडमा, ऐसी सखू आजी जैसी थी ना, वैसी रहती है और वो सब ऐसा अपना गाव में सुधारने का काम करती है. आता गावगाडा बदलला, आजीला जागाच उरली नाही. अडचण फक्त उद्या मुलांची आहे. लेखक काय म्हणतात, अभी सब चेंजेस हो गया है. आजी ऑफ हो गई, सकू आजी. शी हॅज नाउ बिकम अ लेजेंड. बट what about our future young generation who need a Sakhuaji grandma to share and cares their blooming age? Share and cares their blooming age म्हणजे काय, तर प्रत्येक गावाला सख्खू आजीसारखी आजी हवी आहे, जी आजकालच्या मुलांना सुधारू शकेल. अडचण फक्त उद्यांच्या मुलांची आहे. जो छोटे बच्चे हैं वो अभी तक बड़े नहीं हुए हैं, उनको सखू आजी की ज़रूरत है. पण त्यांना अशा आजीची आठवण कुठली सांगायची. त्यांनी काय सांगितलं आहे, पण त्यांना आपण या आजीची कशी आठवण सांगणार, कारण आजी नाहीच आहे. या आजीने आपलं सगळं गाव चेंज केलेला होता. आणि अशी आजी आपल्याला आता बघायला मिळणार नाही. प्रस्तुत पाठात सकू आजीचे वर्णन लेखकाने अतिशय सुंदररित्या केलेले आहे. यहाँ पाठ अपना खत्म होता है. थैंक यू वेरी मच.